खरीप 2025चा पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. अखेर या तारखेपासून खरीप 2025ची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार जमा. हेक्टरी 15 ते 30 हजार रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता त्या ठिकाणी आलेली आहे. अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि शासनाकडून खरीप पीक विमा 2025च्या वाटपासाठी 1100 कोटी रुपयांचा विमा हा त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. केवळ एकाच ट्रिगरवरती म्हणजे पीक कापणीच्या प्रयोगावरती आधारित ही जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. ही रक्कम नेमकी किती तारखेला जमा होणार, यासोबतच हेक्टर नेमके किती पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि तुम्ही जर खरीप 2025चा पीक विमा जर भरला जर असेल तर तुम्हाला पीक विमा नेमका किती मिळणार याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा. शेतकऱ्यांनी खरीप 2025चा पीक विमा भरला होता तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्या ठिकाणी आता आलेली आहे. कारण की पीक कापणी प्रयोगावर आधारित जी काही नुकसान भरपाई ती आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. तब्बल 1100 कोटी रुपये महाराष्ट्र शासनानं याच्यासाठी त्या ठिकाणी आता मंजूर केलेले आहेत. कारण यामध्ये आता एकच ट्रिगर अंतर्गत त्या ठिकाणी भरपाई देण्याचं शासनाच्या माध्यमातून विमा कंपन्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं जात आहे. आता नेमकं काय होतं आहे की थेट जी काय नुकसान भरपाई ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळं पारदर्शकतेमुळे त्या ठिकाणी अतिशय वाढ त्या ठिकाणी होत आहे. आता दुसरीकडे आपण जर का बघितलं तर कॅल्क्युलेशन नेमकं कसं होतं याच्यामध्ये, तर कॅल्क्युलेशन फक्त पीक कापणीच्या प्रयोगावरती आधारित त्या ठिकाणी होते. एकंदरीतच 12,000 प्रयोग त्या ठिकाणी संपूर्ण राज्यभरामध्ये घेण्यात आलेले आहे. मग हे सोयाबीन पिकासाठी असेल, मका पिकासाठी असेल, तूर असेल, याशिवाय ज्वारीसाठी असेल, बाजरीसाठी असेल, अशा सर्व पिकांसाठी त्या ठिकाणी हे जे प्रयोग आहे ते त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. आणि या प्रयोगावरती आधारितच ती जी काही रक्कम आहे ती त्या ठिकाणी आता मंजूर केलेली आहे. तर यामध्ये आपण जर का बघितलं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी PMFBYच्या पोर्टलवरती ही रक्कम दिसायला सुरू झाली आहे. तर काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांची जी काय अपडेशनचं काम आहे तर ते अपडेशनचं काम सुरू असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी वाट पाहावी लागत आहे. शेतकरी मित्रांनो, आता हे जे काय भरपाईचं प्रमाण आहे ते देखील वेगवेगळं त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे. जास्तीत जास्त भरपाई शेतकऱ्यांना ही जवळपास 30,000 रुपयाच्या आसपास मिळू शकते. तर कमीत कमी भरपाई ही 1,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. आता नेमकी ही भरपाईमध्ये एवढा फरक त्या ठिकाणी का आहे, कारण की उत्पादनामध्ये प्रचंड त्या ठिकाणी घट झालेली आहे आणि जे काय पीक कापणीच्या प्रयोगामधून विशिष्ट प्रकारची माहिती जी विमा कंपन्यांना आणि सरकारला प्राप्त झाली आहे आणि याच माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी ही जी काही रक्कम आहे ती हेक्टरी 30,000 रुपये आणि 1,000 रुपये ही त्या ठिकाणी ठरवण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांसाठी जी काही पीक विमा भरपाईची रक्कम आहे ती एकसारखी त्या ठिकाणी मिळणार नाही. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर ही भरपाई नेमकी आता मिळणार कधी आहे याविषयी देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. तर 4-5 दिवस त्या ठिकाणी प्रक्रिया त्या ठिकाणी आता सुरू आहे आणि 7 ते 8 दिवसामध्ये जे काय प्रथम कॅल्क्युलेशन आहे ते त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम त्या ठिकाणी आता वर्ग करण्यात येणार आहे. आता शेतकऱ्यांचा जो काही डेटा आहे तो सर्व कृषी विभागाकडे गेलेला आहे. कॅल्क्युलेशनसुद्धा त्या ठिकाणी झाले आहे. काही शेतकऱ्यांचं किंवा काही जिल्ह्यांचं हे गुंतागुंतीचं कॅल्क्युलेशन आहे, त्यामुळे तांत्रिक अडचणी होत असल्यामुळे याला विलंब होत आहे. परंतु पीक तर काही जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये त्या ठिकाणी पीक कापणीचे प्रयोगच त्या ठिकाणी घेतलेले नाही आणि कंपनीकडून देखील त्या ठिकाणी काही आक्षेप त्या ठिकाणी येत आहे आणि त्यामुळं या मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग न झाल्यामुळे आक्षेप असल्यामुळे कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी थांबले. परंतु यावरती सुद्धा तोडगा काढण्याचं काम चालू आहे आणि ज्यावेळेस याच्या समस्येचं ज्यावेळेस निराकरण होईल तर त्यावेळेस शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई त्या ठिकाणी दिली जाईल, अन्यथा या सर्व गोष्टीवरती त्या ठिकाणी उशीर होईल. दुसरीकडे जर का बघितलं तर यावर्षी नेमकं काय बदल त्या ठिकाणी पीक विमा भरपाईमध्ये त्या ठिकाणी करण्यात आले आहेत. तर पीक विमा भरपाईचे जे काही निकष आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी बदललेले आहेत. फक्त एका ट्रिगरवरती भरपाई देण्याचं त्या ठिकाणी ठरवण्यात आले आहे. एकंदरीतच पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरती 12,000 प्रयोग घेण्यात आले, त्यापैकी 6,000 प्रयोगांचं कॅल्क्युलेशन हे पूर्ण झाले. शिवाय काही शेतकऱ्यांना कमी भरपाई मिळण्याची शक्यता आहे. तर पुढील 7 ते 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही जी काही पीक विम्याची रक्कम आहे ती त्या ठिकाणी जमा केली जाईल. शिवाय नुकसान भरपाईच्या जे काही उत्पादन आहे तर नुकसान जेवढी झाली तर त्यावर आधारित त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई ती आता त्या ठिकाणी मिळणार आहे. तर यासाठी शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं, तर PMFBYच्या पोर्टलवरती त्या ठिकाणी आपली जी काय माहिती आहे ती त्या ठिकाणी व्यवस्थितपणे चेक करून घ्यायची आणि जर का तुम्हाला अडचण जर असेल तर संबंधित जे काही अधिकारी, कृषी अधिकारी असतील किंवा तलाठी असतील या सर्वांशी चर्चा करून तुमच्या समस्येचं त्या ठिकाणी निराकरण करायचं आहे.